बक्षीस होता. चला आपण लगेचच नेक्स्ट मॅचला करूया सुरुवात. गती दरम्यान कमी केली आहे. फटका सुंदर आहे. आउटफील्ड देखील फास्ट आहे. चेंडू भरपूर वेगाने चालला आहे. कव्हर बाउंड्रीलाईनच्या दिशेनं, मात्र आउटफील्ड मध्ये फिल्डिंग चांगली झाली आहे. चेंडू शिस्तून फेक करेपर्यंत धावा आहेत ना मिळतील 2. सोनू दरम्यान जे स्ट्रायकिंग एंड लावते सोनू आणि हेमंत असे 2 सलामीवीर फलंदाज. सारलवन सिंहगड पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना त्यांच्या अगेन्स्ट शिवनेरी पलटण. प्रथम टॉस जिंकला होता. स्टेप आउट झाले. इनसाइड आउट. अजून एक चांगला फटका आहे, मात्र फिल्डर पुन्हा एकदा चेंडू पर्यंत पोहोचतील. चेंडू शिस्तून फेक करेपर्यंत धावा आहेत अजून 2 मिळतील सोनूला. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या एकूण 4. चांगला चेंडू आहे दरम्यान आणि नक्कीच प्रतापगड रॉयल्सचा मात्र आव्हान तर संपुष्टात आलेलंच आहे. पुढल्या वर्षी नक्कीच प्रयत्न अजून चांगला करा मित्रांनो. या वर्षी प्रयत्न थोडेसे कमी पडले. फुल टॉस हे टर्न केला आहे. शॉट भरपूर सुंदर आहे. फिल्डर कडनं चूक झाली आहे. चेंडू शिस्तून फेक करेपर्यंत सोनूचा कॉल दुसरा धावेचा आहे. प्रयत्न दुसरा धावेचा होता तो कंप्लीट केलाय आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 जाते. पुढे संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 6 या आकड्यावरती धावपळ लागेल. KPL सीझन 2 मध्ये आपण आहोत आणि नक्कीच पूर्णच्या पूर्ण किरवली गाव इथं उपस्थित आहे आणि सर्व नक्कीच खेळाडूंना एक चांगली सुवर्ण संधी KPL सीझन 2 च्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल
सोबत विकेटनं फुलरल्यांचा चेंडू होता. लेग स्टिक मध्ये चेंडूची नक्कीच पिचिंग साईडला हा फटका नक्कीचा खेळ फलंदाज सोनू तोपर्यंत मी इथे धावीतनं 1 आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. संघाची एकूण धावसंख्या 7 धावा. त्या दरम्यानचा हा फटका सुंदर आहे. पोलचा सुंदर शॉट आहे. धावा देखील चांगला मिळतील. चेंडू चला वेळ थोडासा कमी घ्या. फिल्डिंग टीम खास करून शिवनेरी पलटण आपल्याला वेळ कमी खर्च करायचा आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या एकूण आपल्याला पाहायला मिळते स्कोर बोर्डवरती 11 धावा स्कोर बोर्डवरती. ऋतिक आले. त्या दरम्यान दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज. पहिल्या ओव्हरच्या अखेरी संघाची धावसंख्या आपल्याला 11 वर पाहायला मिळते. सोनू आणि हेमंत चांगली सुरुवात यावेळेचा अजून एक चांगला फटका आहे सोनूच्या बाद मधून. तो फिल्डर आता मात्र उपस्थित आहे. चेंडूची उचलून फेक करेपर्यंत धावीतनं मिळणार एक सिंगल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 12. चांगली सुरुवात. त्या दरम्यान स्टार 11 सिंहगड. नेक्स्ट बॉल. दरम्यान 7चा चेंडू चांगला स्विंग आणि मिस. चेंडूने बादचा चेंडू डॉट. नेक्स्ट बॉल. सोबत विकेटना हा चेंडू डाव्या स्टिकच्या बाहेर आहे. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल झाला. मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली 13 या आकड्यावरती धावफलक आहे. मोठ्या संख्येनं ग्रामस्थ देखील किरवली गावचे इथे उपस्थित आहे. त्यांचं देखील KPL मध्ये हार्दिक स्वागत. चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू आहे. पहिला शांतमध्ये चेंडू अजिबात बाउन्स होत नाहीये. खाली राहिला थोडासा चेंडू आलाय. दरम्यानचा हा डॉट बॉल. 13 धावा स्कोर बरोबरती आहेत. दुसरा षटकाचा खेळ मार्गस्थ असताना नेक्स्ट बॉल. विकेट ना फुल टॉस. त्याचा मात्र जास्त काय फायदा फलंदाजाला घेताला नाहीये. फिल्डिंग त्या दरम्यानची सुंदर झाली आहे. चेंडू चुसून फेक करेपर्यंत धावीतनं एकच मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 14 धावा बिनगडी बाद. संघाची धावसंख्या 14. आताचा फटका सुंदर आहे. धावा देखील चांगला मिळतील. सोनूला गेली आक्रमणाला सुरुवात. अच्छा दिवसातील नक्कीच हा दुसरा अरुण नक्कीच षटका टोकला होता पहिल्या मॅच मध्ये. नक्कीच ही दुसरा हा बी गिटीत असताना षटकार. धावसंख्या 20.
बापूला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, चेंडूने बाटचा संपर्क नाही. मग अंपायर वेलेकर आम्हाला सांगत असताना वाईट बॉल आहे. ऑफस्टिकचा चेंडू भरपूर बाहेर. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची संख्या 1 न जाते पुढे. 21 वरती धावफलक. ऋतिक 4000 विकेट ना. सोनू साकिंग इन लाईन. अजून एक धमाका आहे. हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. दरम्यान बाउंड्री लाईनच्या बाहेर इथं अजून एक KPL षटकार. राऊंडला खेळण्याचा प्रयत्न इथनं मात्र एसटी उकाडली जाते. या दांडी गोल केली जाते फलंदाजाची. मनोहरना मात्र अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत या मॅच मध्ये होत असताना नेक्स्ट बॉल. सोबत विकेटना बाकूला जाऊन पंच केलाय. सुरेखा शॉट आहे. फिल्डरना प्रयत्न चांगला केलाय. आता त्याच्याकडनं झाली चूक. प्रयत्न भरपूर सुंदर होता. तोपर्यंत चेंडूची उचलून फेक करेपर्यंत मात्र इथं धावा मिळतील. 3 धावा इथं मिळतील. तर नक्कीच बघा, लीग स्पर्धा आहे. तुम्हाला सगळ्या मॅचेस खेळाव्या लागतील. जरी नक्कीच तुमचा संघ मात्र KPL मध्ये पुढच्या फेरीमध्ये असेल किंवा नसेल, आता असं काय कृत्य करू नका. तुम्हाला कंपल्सरी खेळाव्या लागतील. मॅचेस ज्या काय आहेत त्या नक्कीच खेळाडूंनी खास करून सर्व खेळाडूंना विनंती आहे की तुम्हाला सगळ्या मॅच खेळाव्या लागतील. कंपल्सरी हा KPLचा नियमच आहे. असं नक्कीच कुठल्याही खेळाडूने केलं तर त्याला मात्र पुढल्या वर्षी KPL मध्ये सहभाग घेता येणार नाहीये असं आयोजक नक्कीच आम्हाला सांगत असताना नक्कीच तुम्हाला सगळ्या मॅच खेळाव्या लागतील. ज्या काय नक्कीच मॅच ज्या आहेत, ज्या काय मॅच होतील
आता खेळणं गरजेचं आहे, अनिवार्य असेल. संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 31. 31 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. मनोहरनं आतापर्यंत भरपूर सुंदर गोलंदाजी केली, त्याने विकेट टू विकेट गोलंदाजी केली आहे. सोनू मात्र अजूनही आहे मैदानात, म्हणजे त्याने चांगली बॅटिंग केली आहे या मॅच मध्ये. इंडिव्हिज्युअल 20 धावा त्याच्या बॅट मधून समोर गेल्या. स्ट्राईक ड्राव, बॅक टू द बॉलर फीट, चेंडू बाउंड्री लाईनच्या संघाची धावसंख्या 35. 35 धावा स्कोर बरोबरती झाल्यात. 9 चेंडू मध्ये 24 इंडिव्हिज्युअल सोनूनं बनवल्यात. चांगले बॅटिंग. चेंडूला बघितलं जाऊ दिलाय. वेळेकर सांगत असताना लाईन करावे, ऑफस्टिकचा चेंडू भरपूर बाहेर. एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. 36 धावा बलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमच्या कॅप्टनना रिपोर्टिंग करायची लगेचच नाणेफेकीसाठी. दरम्यानचा हा देखील चेंडू पुन्हा टाकावा लागेल. वेळेकर सांगत असताना की हा देखील चेंडू खराब आहे. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. 37. 37 धावा स्कोर बोर्डवरती. नेक्स्ट बॉल. सोबत विकेटना फटका हवेत खेळाले. भरपूर उंच गेला चेंडू. फिल्डर जेलच्या खाली आहे. जज करताय. जजमेंट चांगला. सेकंड अटेम्प्ट मध्ये पकडला जेल. संपला सोनूचा खेळ. तर दरम्यान चांगला शॉट आहे. तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. चेंडू शिस्तून फेक करेपर्यंत भाविक मेघबेल मनीष आलेत. त्या बघतो न्यू बॅटर. एकूण षटकं बघतो आपण इथं कंप्लीट झालेत. दरम्यानची 3 षटकं समाप्त झालेत. पाणी घेऊन जायचं आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये. 3 ओव्हरचा केस संपलाय. 3 ओव्हरच्या कधी स्पेल लाईनिंग मध्ये बॅटिंग करत असताना स्टार 11 सिंहगड टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 38. यस डीजे. शिवनेरी पलटण जीवन आले. अंतिम षटकामध्ये गोलंदाज. जीवन 8 ओव्हर मध्ये आले गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती.
KPL सीझन 2 आणि आजचा हा निर्णायक दिवस देखील आहे. हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र भरपूर वेगाने चालला. फाईन लेग बाउंड्रीच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू मात्र थांबणार तर नाहीये. चेंडू मात्र जाऊन थांबतोय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मी ती धावा 42 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. ओव्हर द विकेट ना आरामदायक खेळण्याचा प्रयत्न, दांडी गोल केली जाते फलंदाजा. दरम्यानचा हा देखील चेंडू पुन्हा टाकावा लागेल. अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा आपल्यापर्यंत आलाय. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. 43 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. नेक्स्ट बॉल विकेटना फटका देखील हवेत. मिस्तामिंग शॉट, फिल्डर झेलच्या खाली आणि फलंदाज बाद. मधून कॅमेरामॅनला विनंती की नक्कीच आपण या चेंडूच्या नंतर आपण ते कव्हर करू. विजय भवने नक्कीच अप्रतिम बघू शकाल. ते कदाचित गोव्याला गेले असावे. जरा जोरदार टाळ्या होत्या नक्कीच राकेश डिगाळकर साठी. नक्कीच एक सुंदर अशी भेटवस्तू पाहायला मिळते आणि अप्रतिम कॅप या दरम्यान दिली जाते. ते विजय एक चांगले समालोचक देखील आहे. ते समालोचन कक्षामध्ये लगेच जोडले जातील. संघाची एकूण धावसंख्या झाली 45-46 टार्गेट आहे. आणि जसं मात्र सामन्याला सुरुवात होईल पुन्हा एकदा कॉमेंट्री. 45 टार्गेट आहे. झाले सोनू. 46 टार्गेट आहे. पुन्हा एकदा नक्कीच विजय भाऊ असतील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. DJ Webhub in the mix.
थँक्यू डीजे. तर नक्कीच आपण वळूया पुढील मॅचच्या नाणेफेकीकडे, जिथे खेळणारे संघ आहेत जंजिरा सुपर किंग विरुद्ध प्रतापगड रॉयल्स. दोन्ही संघाचे कर्णधार यायचे समोर. तर खूप खूप धन्यवाद राहुल भोईर. अतिशय सुंदर असा आवाज आपण ऐकला पहिल्या दोन मॅचेसमध्ये. तर तानाजी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकी करणार आहोत पुढील सामन्याची. नक्कीच आमचे स्पॉन्सर सुद्धा आहेत तानाजी पाटील, ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी चेंडू स्पॉन्सर केलेले आहेत. तर फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतलेला पुन्हा एकदा जंजिरा सुपर किंगने नाणेफेकी जिंकून. तर नक्कीच या स्पर्धेसाठी आम्हाला मॅन ऑफ द मॅचसाठी गिफ्ट हॅम्पर दिलेलं आहे पप्पू शेट केने, महेंद्र केने यांच्याकडून. त्यानंतर पाण्याची व्यवस्था या स्पर्धेसाठी रामचंद्र विठ्ठल भोईर यांच्याकडून, त्यांचासुद्धा खूप खूप धन्यवाद. त्यानंतर कॅप स्पॉन्सर केलेले किरण भंडारी यांनी मॅन ऑफ द मॅचसाठी, त्यांचासुद्धा धन्यवाद. आणि ट्रॉफी स्पॉन्सर आहे मॅन ऑफ द मॅचसाठी किशोर बजागे पोलीस पाटील किरवली, त्यांचासुद्धा खूप खूप धन्यवाद. त्यानंतर प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आपण बघतोय ती दिलेली आम्हाला राकेश दिगाडकर ग्रामपंचायत सदस्य किरवली, त्यांचासुद्धा खूप खूप धन्यवाद. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीजसाठी ट्रॉफी अविनाशजी चोरगे उद्योगपती किरवली यांच्याकडून आम्हाला ट्रॉफी लाभलेली आहे, त्यांचासुद्धा धन्यवाद. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजसाठी जी ट्रॉफी आपण पाहत आहोत ती आम्हाला दिलेले तुकाराम बजागे माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून, त्यांचासुद्धा खूप खूप धन्यवाद. त्यानंतर रणजित भाऊ यांच्याकडून सुद्धा एक सेलिब्रेशन ट्रॉफी आहे, त्यांचासुद्धा धन्यवाद. त्यानंतर राजेंद्र भंडारी सर यांनी सुद्धा आम्हाला चेंडू स्पॉन्सर केल्यात या स्पर्धेसाठी, त्यांचासुद्धा धन्यवाद. त्यानंतर गंगाराम बजागे यांच्याकडून सुद्धा आम्हाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था लाभलेली आहे, त्यांचासुद्धा धन्यवाद. त्यानंतर पंडित दिगाडकर उद्योगपती किरवली यांच्याकडून सुद्धा आम्हाला मानधन मिळाले आहे, त्यांचासुद्धा धन्यवाद. तर नक्कीच आपण वळूया सामन्याकडे. 46 धावांचं टार्गेट आहे, लक्ष्य आहे. तर पाहूया 46 धावांचं लक्ष्य आहे. सलामीचे फलंदाज विनोद रायटी विथ ऋतिक, गोलंदाजीसाठी सज्ज होतोय वेगवान गोलंदाज मनीष. हो, पहिला चेंडू बँग ऑन टार्गेट, क्लीन बोल्ड. ते पहली गेंद बिल्कुल बहुत ही बढ़िया यॉर्कर हम कहेंगे, क्लीन बॉल कर दिया यहाँ पर विनोद राइटी को. बहुत बड़ा झटका लगता हुआ इस समय शिवनेरी पलटन को लगता हुआ ये पहला झटका. अब वन डाउन के लिए बल्लेबाज आते हुए मनोर, काफी अनुभवी खिलाड़ी है, अच्छी गेंदबाजी करते हैं, साथ में बल्लेबाजी भी अच्छी करते हैं. तो देखना है इस मैच में किस तरह से बल्लेबाजी करते हो. पावर प्ले का ओवर चलता हुआ पहला, दो खिलाड़ी सिर्फ दायरे के बाहर हम देख सकते हैं, एक लॉन्ग ऑफ वाइडिश है और एक काऊ कॉर्नर की दिशा में. इस बार कदमों का इस्तेमाल, ड्राइव किया है गेंद को, गेंद लॉन्ग ऑफ पर आ रही है. पप्पू थोड़ा सा फंबलिंग होता हुआ दूसरे का प्रयास हो रहा है और दूसरा आसानी से पूरा होता हुआ. बहुत बढ़िया दौड़ विकेटों के बीच में. स्कोर अब आगे बढ़ता हुआ 2 रन, खाता खुलता हुआ इस समय.
क्या बात है, जंजीरा सुपर किंग के पैकर्स सही बजा के भी अब इन एक्शन में है। ओ अच्छी गेंद, बल्ले का किनार लेती हुई गेंद सीधी विकेटों पर जाके टकराई और एक और झटका लगता हुआ विकेट नंबर दूसरा गिरता हुआ। भावा एक विमल खाल्ल्यावर तो बहुत बढ़िया गेंदबाजी कहूंगा मैं मनीष की, पावर प्ले में पावरफुल गेंदबाजी होती हुई 2 विकेटें अब तक हासिल की है मनीष ने। अब नए बल्लेबाज जीवन आते हुए चौथे नंबर पर। तर नक्कीच गंगाराम बजागे यांच्याकडून सुद्धा आम्हाला मानधन आलेलं 3000 रुपयाचं, त्यांचं सुद्धा पुन्हा एकदा धन्यवाद. ओह राइजिंग गेंद, टिप्पा करने के बाद गेंद उछालती हुई सीधी विकेट कीपर के हाथों में, एक और डॉट बॉल. बहुत बढ़िया गेंदबाजी हम देख रहे हैं पावर प्ले में मनीष की. 1 फॉर द ओवर का इशारा था हुआ, जो बाउंसर है एक गेंद एक ओवर में वो अब खत्म होता हुआ. इस बार अधूरे मन से शॉट खेला है, लेकिन इन बिल को क्लियर करते हुए गेंद जा रही है एक्स्ट्रा कवर की दिशा में. देखना है 2-2 खिलाड़ी गेंद के पीछे दौड़ रहे, अब जाके गेंद को उठाया. बिल्कुल गिरता पड़ता क्रिकेट देख रहे हैं हम. और इसी बीच 3 रन मिलते हुए इस गेंद पर, 3 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 5 रन 2 विकेटों के नुकसान पर. क्या बात है, त्रिमूर्ति हम देख रहे हैं एक्शन में, पप्पू, सचिन और संदीप की एक ही टीम में. क्या बात है. हालांकि इस टीम के ओनर है कपिल घरत और चेतन बजागे. इस बार क्रॉस बैटेड शॉट खेला है, दूसरे का प्रयास हो रहा है और 1 शॉट का इशारा था हुआ, तो 1 ही रन मिलता हुआ इस गेंद पर. और समाप्ति होती हुई 1 ओवर के समाप्ति पर स्कोर है 6 रन 2 विकेटों के नुकसान पर. बहुत बढ़िया गेंदबाजी, तालियां बजाना है दर्शकों को. अच्छी गेंदबाजी पावर प्ले में मनीष की. अब देख रहे केपीएल 2022 सेशन दूसरा. अब नए गेंदबाज प्रज्वल आते हुए. इसके बाद में होने वाला मुकाबला जहां पर खेलने वाली टीमें हैं जंजीरा सुपर किंग बनाम प्रतापगढ़ रॉयल्स, जिसमें जंजीरा सुपर किंग ने टॉस जीता और पहले बल्लेबाजी करने का फैसला किया है. इस बार लोअर फुल टॉस गेंद थी, ठीक तरह से टाइम नहीं कर पाए जीवन. हालांकि विकेट कीपर सोनू गेंद के ऊपर आते हुए. हालांकि बिल्कुल सही कहा सोनू ने, गेंदबाज को वहां पर दौड़ना चाहिए था गेंद पर. बहुत लंबा फैसला तय किया था सोनू ने. स्कोर अब 2 से आगे बढ़ता हुआ 8 रन 2 विकेटों के नुकसान पर. जीवन अब अच्छी बल्लेबाजी करते हुए अपनी टीम के लिए 5 रन पर खेल रहे जीवन. इस बार अच्छी गेंद बिल्कुल ब्लॉक होल में, वाइड यॉर्कर.
इसी बीच 1 रन आता हुआ इस गेंद पर, 1 से स्कोर आगे बढ़ता हुआ 9 रन, 46 का टारगेट है। अब ऋतिक है स्ट्राइक पर, जो कि अच्छे बल्लेबाज, अच्छा ऑलराउंडर माने जाते हैं। इस बार अच्छी गेंद, फिर से यॉर्कर। अब जाके मनीष दौड़ते हुए गेंद के पीछे, इसी बीच 2 रन पूरे होते हुए, और इन 2 रनों से स्कोर, अब लेग बाय का इशारा था वहां पर दैवत वेलेगर का, 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 11 रन। ओ एक और अच्छी गेंद, हालांकि जरूर क्या छूटा है लगता है सोनू के हाथों से। हालांकि कपिल गरेद और चेतन बजाय कहना है कि रहने दो चले गए। आने वाले बल्लेबाजों में बहुत ही विस्फोटक बल्लेबाज, विकेट कीपर बल्लेबाज दत्ता का नाम बाकी है। बहुत बढ़िया गेंदबाजी प्रज्वल की। इस बार शॉर्टम पुल किया है, बिल्कुल कड़क और बेधड़क, सिक्सर। हो चुके हैं 2 विकेटों के नुकसान पर। अब हाथ खोलते हुए अपने ऋतिक, 13 गेंदे और 29 रन चाहिए। बिल्कुल शॉर्ट पिच गेंद थी और उसका पूरा फायदा उठाते हुए बल्लेबाज ऋतिक ने। अब पहला बड़ा हिट लगा इस मैच का ऋतिक के बल्ले से, इस इनिंग का। एक और अच्छा शॉट, शॉर्टम पुल, पावरफुल गेंद। देखना है अंपायर का क्या इशारा आता है। 1 बाउंस पर सीमा पार 4 रन।
पनिश 4 रन. सोनू अब बहुत महंगे साबित होते हुए, खर्चीले साबित होते हुए. अब तक उन्होंने 15 रन खर्च किए 5 गेंदों में, हालांकि एक विकेट भी प्राप्त किया है, लेकिन बहुत ही खराब गेंदबाजी कहूंगा मैं सोनू की. दत्ता ने अपना खाता खोला है 4 रनों से, बिल्कुल वीरेंद्र सहवाग के स्टाइल में. अब जीतने के लिए 7 गेंदे और 10 रन. इस बार अधूरे मन से शॉट खेला था दत्ता ने, रनआउट का मौका, लेकिन नहीं. अगर डायरेक्ट हिट लगती तो बिल्कुल रनआउट हो सकते थे. नाखुश दिखाई दे रहे उस समय उधर सोनू. हालांकि डायरेक्ट हिट लगती तो बिल्कुल विकेट गिर सकता था ऋतिक का. इस तरह से 3 ओवर की समाप्ति पर स्कोर है 37 रन 37, 3 विकेटों के नुकसान पर. अब 6 गेंदों में 9 रन चाहिए. मुकाबला अभी भी खत्म नहीं हुआ है. 6 गेंदे 9 रन. दत्ता स्ट्राइक पर है और गेंदबाजी के लिए संदीप आते हुए. ओ मिस टाइम शॉट है हवा में. अविनाश ने प्रयास जरूर किया था लेकिन नहीं लपक पाए. हालांकि कैच उनके पहुंच से बिल्कुल दूर थी. अब 5 गेंदे और जीतने के लिए रन चाहिए 7. इस बार शॉर्ट पिच गेंद, शॉर्टम पुल किया है गेंद को. ओ गेंद अब पेड़ पर लगती हुई, मैदान में आती हुई गेंद. हालांकि बैड लक कहूंगा मैं दत्ता का. बिल्कुल 4 रन मिल सकते थे इस गेंद पर, लेकिन 2 रन पूरे करते हुए 2 रनों से स्कोर अब आगे बढ़ता हुआ 41 रन 41. अब 4 गेंदे और 5 रन. क्या बात है दत्ता, अगर 4 बॉल डॉट खेलते तो कपिल सरकार की ओर से 1000 रुपए का इनाम है. चार गेंदे 5 रन. इस बार फुल टॉस गेंद, हालांकि कैच का मौका बन रहा था हेमंत ने, और गेंद सीमा पर 4 रन. के पैकर्स के चेहरे खुश दिख रहे इस समय. पैकर्स हनुमान बजागे और दशरथ बजागे. अब 3 गेंदे और 1 रन. स्टार 11 सेगड़ को 3 गेंदों में 1 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए. ओह क्लीन बॉल.
तर नक्कीच तानाजी पाटील यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जीवन याला द्यायची आहे. त्यानंतर गंगाराम बजागे आपल्याला विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा गिफ्ट हॅम्पर द्यायचा आहे. जंजिराने जिंकली ना बॅटिंग घेतले. तर नक्कीच वेल डन, वेल बॅट अँड वेल बॉल जीवन अँड बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. तर नक्कीच मी पुन्हा एकदा विनंती करतो राहुल भोईर आपण यायचं आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. तर नक्कीच पुढील सामन्याचं धावते वर्णन आपण ऐकणार आहोत. व्हॉइस ऑफ मानेरे राहुल भोईर सर. तर चला लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची.
बघा, जे खेळाडू दरम्यान खेळण्यासाठी उपस्थित नाही आहेत त्यांना पुढल्या वर्षी खेळता येणार नाही आहे. आम्ही मगाशी देखील सांगितलं होतं तुम्हाला मॅचेस पूर्ण खेळावे लागतील, म्हणून आता जे काही खेळाडू इथे उपस्थित नसतील त्यांना मात्र कदाचित पुढच्या वर्षी दरम्यान KPL मध्ये खेळता येणार नाही आहे असं नक्कीच या दरम्यान सूचना करत असताना आमची मॅनेजमेंट कमिटी. तर चला आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्या आणि मॅचला सुरुवात करूया.